तर मुंबईमध्ये सुरू असलेलं भाजपचं हे आंदोलन आपण बघत होतो। वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, पण त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेश हा खडतर ठरण्याची देखील चिन्ह आहे। कोणत्याही अटी किंवा शर्तींशिवाय पक्षात प्रवेश करण्याची हर्षवर्धन पाटील यांना अट देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। इंदापूरमधून विधानसभेला उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे, अशी देखील सूत्रांनी सामला माहिती दिली आहे। चार निवडणूक लढवल्या त्यावेळेस भाऊला अपक्ष असताना काँग्रेस तर हर्षवर्धन पाटील बाहेर पडताय की त्यांना बाहेर काढलं जातंय, अशा शब्दांमध्ये नाना पटोलेंनी हर्षवर्धन पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावरून खोचक टीका केली आहे। अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीमधील घडामोडींचं दर्शन होतंय, असंही पटोले म्हणालेत। हे बाहेर पडतात आहे की त्यांना बाहेर काढतात आहे, हे दोन प्रश्न चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात येतात आहे। त्यामुळे मी अजित पवारांच्या बद्दलचं इथं कुठं वक्तव्य करावं असं मला वाटत नाही, कारण की ती महायुतीत आहेत। त्या महायुतीमध्ये जे काही घडामोडी चाललेल्या आहेत त्याचं दर्शन अजित पवार साहेबांनी केलेलं आहे।